नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. फक्त बघा 29 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार. या दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण या 29 ऑक्टोबरला आलेली आहे धनत्रयोदशी, ज्याला आपण धनतेरस असेही म्हणतो. बघा, संपूर्ण दिवाळीमध्ये येणारे जे शुभ दिवस असतात, म्हणजे वासुबारस असेल, धनतेरस असेल, लक्ष्मीपूजन असेल, दिवाळीचा पाडवा असेल किंवा भाऊबीज असेल, हे सगळे सण, सगळेच दिवस हे संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरे करतात. प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे एक वेगळं आहे, प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य हे एक वेगळं आहे. या संपूर्ण सणांमध्ये किंवा या संपूर्ण दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे लक्ष्मीपूजन आणि धनतेरस. कारण या दोनही दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो, घरामध्ये काही विशिष्ट गोष्टी आणतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोनही दिवशी आपण लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या सोन्याची, चांदीची खरेदी आपल्या घरात करतो. वर्षभर लोक थांबतात, वर्षभर लोक वाट बघतात. गाडी घेण्यासाठी असेल, घराचं बांधकाम करण्यासाठी असेल, सोनं खरेदी असेल, चांदी खरेदी असेल, किंवा मग अशा वेगवेगळ्या ज्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी धनतेरस आणि लक्ष्मीपूजन हे 2 दिवस सर्वात शुभ दिवस मानले जातात. मग आपल्याला खूप इच्छा असते की मीही या धनत्रयोदशीला एक गुंजभर सोनं तरी नक्की घेईल, एखादा सोन्याचा मणी तरी घेईल, एखादी नाकातली चमकी तरी घेईल, एखाद्या कानातल्यांचा जोड घेईल, काहीतरी सोनं मी नक्की घेईल. पण बऱ्याच वेळा ठरवतो पण होत नाही, कारण सोन्याचे भाव हे इतके वाढलेले आहेत की इच्छा असूनही त्या गोष्टी आपल्याकडनं घेतल्या जात नाही. मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या सोन्याने चांदीहूनही मौल्यवान आहेत. या काही वस्तू जर तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरी आणल्या तर त्याचा अत्यंत शुभ फळ तुम्हाला लाभेल. सोनं चांदी खरेदी करून ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या किंवा शुभ घडणार असेल त्यापेक्षा दुपटीने चांगल्या आणि शुभ गोष्टी तुमच्या घरामध्ये घडतील. फक्त ज्या वस्तू सांगते त्यापैकी जमतील तितक्या, तशा किंवा यापैकी एक जरी वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायची आहे. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असते. श्रीयंत्र ही आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे आवर्जून असते. माता लक्ष्मी ठेवतो, श्रीयंत्र ठेवतो, सगळं ठेवतो, पण भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात ठेवायला आपण विसरतो. मी बऱ्याच लोकांचे देवघर स्वतः बघितलेले आहेत आणि बऱ्याच वेळा म्हणजे मला सगळं दिसतं पण भगवान श्री विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा त्या घरात दिसत नाही. जिथे भगवान श्री विष्णूंचं स्थान असतं त्या घरात माता लक्ष्मी स्थिर असते, कारण जिथे भगवान श्री विष्णू तिथे लक्ष्मी. नुसती लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवून चालत नाही, तर त्यासोबत भगवान श्री विष्णूंचं अधिष्ठानही असावं. त्यामुळे या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला बाजारातून, मार्केटमधून भगवान श्री विष्णूंचा फोटो किंवा एखादी मूर्ती आपल्या घरी आणायची आहे. तिची विधियुक्त पूजा करून तुम्हाला ती मूर्ती किंवा तो फोटो आपल्या घरामध्ये स्थापन करायचा आहे. जर या धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा फोटो तुम्ही घरात आणला तर कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता भासणार नाही, लक्ष्मी कधीही तुमचं घर सोडून जाणार नाही. आता यानंतरची दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक कमळाचा मणी, ज्याला कमळगट्टा मणी किंवा कमळबीज असं म्हणतो, हे कमळाचं एक मणी आपल्या घरात आपल्याला आणायचं आहे. कमळाचं फूल हे माता लक्ष्मीचं आसन असतं. प्रत्येक वेळी कमळाचं फूल माता लक्ष्मीला अर्पण करणं हे शक्य नसतं. अशा वेळी जर तुम्ही कमळगट्ट्याचा एखादा मणी किंवा कमळाचं बीज आपल्या घरी आणलं आणि विशिष्ट तिथीला, विशिष्ट मितीला हे जर फळ, हे बीज तुम्ही लक्ष्मीला अर्पण केलं तर आपल्या आयुष्यामध्ये त्याने सौख्य लाभते, लक्ष्मी प्रसन्न राहते. 100 फुलं अर्पण केल्याचं जे पुण्य आहे हे फक्त हे एक बीज माता लक्ष्मीला अर्पण केल्याने आपल्याला मिळून जाते. म्हणून कमळाचे एक बीज तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरी आणायचे आहे. विधियुक्त त्याची पूजा म्हणजे त्याच्यावरती थोडं जल, अभिषेक वगैरे घालून तो स्वच्छ पुसून धुवून घ्यायचा आहे. हळदी कुंकू अर्पण करून माता लक्ष्मीच्या जवळ तो तुम्हाला अखंड स्वरूपाने ठेवायचा आहे.
धनत्रयोदशी संपल्यानंतर तुम्ही तो तिजोरीमध्ये ठेवला तरीही चालेल. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा विड्याचं पान. विड्याच्या पानामध्ये माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास आहे. गणपती बाप्पा, श्री हरी नारायण यांचाही सास या विड्याच्या पानामध्ये आहे. प्रत्येक शुभ कार्यात किंवा प्रत्येक विशिष्ट तिथीत आपण आवर्जून विड्याची पानं आणतो आणि त्याची पूजा करतो. तर या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 5 विड्याची पानं आपल्या घरी आणायची आहे आणि ही 5 पानं आपल्याला स्वच्छ धुवून पुसून एखाद्या चौरंगावर किंवा पाटावरती ती ठेवायची आहेत. 5ही पानांना तुम्हाला हळदी कुंकू लावून, अक्षता लावून एक एक फूल अर्पण करायचं आहे, फळ अर्पण करायचं आहे आणि लक्ष्मी स्वरूप समजून तुम्हाला या 5ही पानांची पूजा करायची आहे. जर या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही 5 विड्याच्या पानांची पूजा केली तर तुमच्या जीवनामध्ये सदैव लक्ष्मी वास करेल, लक्ष्मी आकर्षित राहील, तुमच्या घरामध्ये बरकत येईल, धन धान्य यांमध्ये नेहमीच पुरवठा राहील. यानंतर पुढील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा या धनत्रयोदशीच्या दिवशी जरी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तरी बाजारातून तुम्ही मिठाची पुडी आणू शकता, लवंग आणू शकता, जे हिरवे वेलदोडे असतात हे हिरवे वेलदोडे आणू शकता, त्यासोबत तुरटीचे खडे आणू शकता, त्याचसोबत जो आपला पांढरा तांदूळ असतो हा तांदूळ आणू शकता. कारण ह्या सगळ्याच वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या गोष्टी आहेत ज्यांची पूजा आपण आवर्जून धनत्रयोदशीला आणि लक्ष्मीपूजनाला नक्कीच करत असतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष्मीचा सास आहे आणि जर धनत्रयोदशीच्या दिवशी यापैकी एक गोष्ट किंवा सगळ्या गोष्टी जर तुम्ही घरी आणल्या तर घरामध्ये लक्ष्मी वास करेल, घरामध्ये बरकत राहील, घरामध्ये धन धान्य यांमध्ये नेहमीच पुरवठा राहील. यानंतर सगळ्यात शेवटची आणि सर्वात प्रभावी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टीशिवाय दिवाळीची पूजाच अपूर्ण आहे ती म्हणजे धने. या धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याला विशेष मान आहे. घरामध्ये कितीही धने असतील तरी या दिवशी आवर्जून आपल्याला एक मुठभर धने बाजारातून विकत आणायचे आहेत. धने घरी आणून ते स्वच्छ धुवायचे आहेत. धुणं शक्य नसेल तसेच घ्या, शक्य असेल थोडं पाणी घाला, ते थोडे धुवा, थोडे सुकवा. त्यानंतर एका प्लेटमध्ये हे धने ठेवायचे आहेत. देवघराच्या समोर ही प्लेट ठेवायची आहे. त्या धन्यांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे आणि लक्ष्मी स्वरूप समजून त्या धन्यांचं पूजन करायचं आहे. धन्यांचं पूजन करून झालं की त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे धने एका लाल कपड्यात बांधून अखंड स्वरूपाने आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. याने नेहमी तुमच्या घरात धनाची आवक वाढती राहील, घरामध्ये नेहमी बरकत राहील, लक्ष्मी माता ही नेहमी तुमच्या घरात प्रसन्न राहील. खूप साधा सोपा उपाय आहे. बघा सोनं चांदी प्रत्येकाला नाही शक्य होत, मग त्याऐवजी या गोष्टी आणल्या तरीही चालतील. शिवाय लक्ष्मीपूजनाचा जो झाडू आहे तो देखील आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरी आणायचा आहे आणि त्याची जी पूजा आहे ती आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.